ज्यावेळेस या छोट्याशा झाडाकडून आपण पुढे जातो, या झाडाच्या पलीकडे आपल्याला मिळतंय श्री हनुमानांचं एक देखणं असं मंदिर. छोटंसं मंदिर आहे, असं मोठं काही मंदिर नाही आहे. दिसून येऊ शकते की पुढे झेंडे दिसतात आणि तिथे खरं तर थकल्यानंतर आपसुकच तुम्ही चहा घ्याल किंवा तिथे काहीतरी खाण्याचं पदार्थ तुम्हाला मिळेल. तिथे एक सुंदरसं हॉटेल आहे. हे बघा ते मंदिर आणि हा तो पठार. किती अप्रतिम जागा आहे ना, म्हणजे अवर्णनीय निसर्ग ओतप्रोत भरलेला आहे. सुदैव आपलं असं की इथे सध्याला पाऊसही नाही आणि धुकंही नाही, आणि धुकं आणि पाऊस नसल्यामुळे आपल्याला सगळं भाग अगदी व्यवस्थित दिसतोय. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस मला तिथून काहीही दिसत नव्हतं. म्हणजे अगदी ते मंदिर जे दिसतंय ना, ते मंदिरही मला दिसत नव्हतं. आणि ही मुलं जे दिसतात ते इतक्या जवळचे सुद्धा या धुक्यामुळे काहीच दिसत, म्हणजे त्या धुक्यामुळे आता काहीच दिसत नव्हतं. तर आपण निघालोय मंदिराच्या दिशेने. श्री हनुमानचं जन्मस्थान ज्याला म्हटलं जातं. हां, नमस्कार. तर आपण आत्ता पोहोचलेलो आहोत ज्याची मी माहिती सांगत होतो, अंजनेरी पर्वतावरील श्री हनुमान यांचं जन्मस्थान.